जारी रहेगा। दीपू माले देखिए बहुत लंबा सफर करके आए भाई, आसान काम नहीं है भिवंडी से आपको रायगढ़ में पहुंचना। पनवेल कामोटे में जब जब मैं वहाँ कमेंट्री के लिए आता हूँ पता है मुझे, जहाँ आपको 1.5-2 घंटे का समय लगता है, ट्रैफिक हो गई तो फिर और भी ज़्यादा 2.5 या 3 घंटे के समय लगता है। लेकिन दीपू माले देखिए, ये दबंग दीपू के नाम से पहचाने जाते हैं। इस सीजन में देखिए 30 अर्धशतक, रबर बॉल लीजिए, टेनिस क्रिकेट लीजिए, बालाजी ग्लोबल की तरफ से भी भिवंडी में हमेशा। ओपन में देखते हैं जयेश पाटिल, हाँ तालुका वाइज और ओपन भी ले लीजिए, बालाजी ग्लोबल में दिखते हैं हमेशा दीपू माली। लेकिन कृष्णा सर एक बात मैं जिक्र करना चाहूँगा, कोई भी खिलाड़ियों के लिए, कोई भी इंसान के लिए जो अपनी फॉर्म क्लास को बरकरार रखना इतना आसान नहीं रहता है। और हमारे तात्या सेठ देखिए अध्यक्ष हैं, उनके नाम से देखिए आपको अध्यक्ष ट्रॉफी रबर बॉल का बहुत एक बड़ा सो आ रहा है आपको मानकुली की सरजमी के ऊपर। सुजीत तात्या सेठ पाटिल देखिए बात करेंगे, अध्यक्ष हैं, जहां पर फ्री एंट्री 50, 25, 15 प्राइज रहेगा और वहां पर खाने का सुविधा रहता है। चलिए गेंदबाजी के लिए भाई अनिकेत मोगल, ये चेहरे को पहचान लीजिए, इन्होंने कम समय में इतिहास के पन्नों पर अपना भी नाम छोड़ दिया है भाई। चलिए साई देखिए बात करेंगे, पनवेल से बिलोंग करते हैं भाई। और सामने देखिए बैटर कौन है भाई, अमित नायक को कैरी नहीं किया यहाँ से। डॉट के आज देखिए बहुत यहाँ से सितारे में दिखाई दिए, शायद पेन के योगेश पवार अब दिखाई नहीं देंगे, कल्याण से सुभाष पवार में दिखाई देंगे, केतन मात्रे भी वापस दिखाई देंगे आपको। काश जांगिर देखिए घाट कोपर से हमेशा देखिए रबर बॉल में आइकन में दिखते हैं वो। विचुम्ब की देखिए बात करेंगे, आशीष मेहरुल देखिए वो भी दिखाई आपको देंगे, मैच जीत कर गए हैं। और जो चैतन्य ने जो इनिंग खेले भाई पिछले मैच, और ये कौन सा जोड़ी है भाई, फर्स्ट प्राइज सेकंड प्राइज सही बताइए जेडी सर, अक्सर होली के अवसर पर ये धमाका रहता है। 22 से देखिए एक रन आता हुआ यहाँ से, अच्छी अंपायरिंग देखने को यहाँ से मिलता हुआ, तेज रफ्तार से गेंद निकलता हुआ। नहीं बल्लेबाज को थोड़ा मदद मिलेगा, बारिश रुका है। जुई गांव के देखिए गिरीश चिमने सर देखिए स्क्वायर लेग अंपायर हम देख सकते हैं, बहुत बड़ा नाता रहता है कामोटे जुई कहा जाए तो। नौ पड़ा ये एक लीग मिलकर होता है, केजीएल कामोटा जुई नौ पड़ा देखिए बात करेंगे लीग है। स्लोर गेंद थोड़ा पहचाने देर से, लेकिन दो फील्डर के बीच से यहाँ से चौका आता हुआ रोशन मात्रे भाई। और इनकी जो हाइट है, इनके जो ऊंचाई है ना, ये साउथ अफ्रीका के जस्टिन कैम्पोंग के जैसे। और मैं हमेशा इनकी बल्लेबाजी को कहता हूँ रसल मसल इनिंग्स। जो हाल ही में देखिए केपीएल कंप्लीट हुआ, उसमें प्लेयर ऑफ द ईयर का अवार्ड मिला। देखिए बात करेंगे पूरी साल इन्होंने कामोटे के लिए अच्छा क्रिकेट खेले हैं, आसान बात नहीं है भाई, बहुत बड़ा उन्होंने बाजी मार दी है। स्कोर की बात करेंगे, 6 रन तक पहुंच चुके हैं। जी क्रिक लाइव देखिए, सब्सक्राइब करते रहिए, शेयर करते रहिए, बेल बटन को दबाते रहिए। बहुत जल्दी बल्ला ले लेते हैं यहाँ पर। अमित नाइक देखिए 7 रन देखिए यहाँ पर पहला ओवर कंप्लीट होते के साथ साथ है। क्या मैं कह सकता हूँ एक खराब शुरुआत यहाँ से, नहीं खराब शुरुआत तो नहीं कह सकता हूँ, लेकिन एक अच्छी गेंदबाजी कह सकता हूँ यहाँ पर देखने को मिले। क्योंकि बैटर देखिए ये खराब शुरुआत देने नहीं आए थे, ये अच्छी स्टार्ट देने आए थे, लेकिन बाजी मार गए भाई गेंदबाज है अंकित मोकल। देखिए भाई ये नाम से नहीं, ये काम से भी पहचाने जाते हैं, इसलिए आरपीएल में भी देखेंगे लंबी बोले लग जाती है।
बीपीएल लीजिए, आरपीएल लीजिए, बहुत बड़ा देखिए 3 लीग बहुत बड़ी आती है, जहाँ पर रायगढ़ प्रीमियर लीग हम देखते हैं, अगर नज़दीक की बात करेंगे पनवेल प्रीमियर लीग देखते हैं और उरन प्रीमियर लीग देखते हैं, और हर जगह देखिए हमें बहुत सारा प्रीमियर लीग देखने को मिल रहा है लगातार। मुंबई प्रीमियर लीग है, ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग इस साल मुझे लगता है बहुत जल्दी आने वाला है। और टॉस जीतकर फील्डिंग चुने थे, लेकिन चलिए खिलाड़ी नहीं है, गेंदबाज का थोड़ा नाम जानकारी दे दीजिए। समीर और अमित नाइक का देखिए वो क्या कैच लिया गया, थोड़ा सा मेरे नजरों से दूर था, लेकिन जी क्रिक लाइव में देखेंगे रिप्ले में। अमित नाइक का ये देखते हैं स्क्वायर कट और बढ़िया कैच। मुझे लगता है जो इनकी खिलाड़ियों की कमी थी ना, तो शायद 11 खिलाड़ी के रूप में इन्हें फील्डर में उतारा गया था। और अमित नाइक का मुझे लगता है यही चौका पिछले साल अगर ओपन की टेनिस क्रिकेट में देखिए, जहां गाउदेवी गाउठन ओपन टीम के लिए टीम को जीत दिलाई, देख पॉइंट के ऊपर से छक्के लगाकर। कॉटन बॉल डाल दिया मैंने, प्लेयर का नाम ही नहीं पता। क्या बढ़िया कैच लिया गया, थोड़ा सा नाखुश। आज मुझे लगता है अगर सुभाष पवार को छोड़ दिया जाए तो आइकॉन का जलवा अभी तक नहीं दिखा रहा है। और चैतन्य पाटिल पिछला मैच, हाँ 13 गेंद पर 48 रन है। हाँ, रोहित बालाराव देखिए बात करेंगे, किडनी के नाम से पहचाने जाते हैं। खड़े गोलोली गांव देखिए बात करेंगे, कल्याण टिटवाला से, क्योंकि 2 साल पीछे मैंने टिटवाला में बहुत सारे टूर्नामेंट कवर किया हूं। ये टीम के लिए किडनी देते हैं, नहीं तो सामने वाले का किडनी निकाल देते हैं। किडनी फेल कर देते हैं भाई। बारिश रुका है, फिर भी देखिए मदद बल्लेबाज को नहीं गेंदबाज को मिल रहा है। कारण देखिए ये विकेट देखिए उतना लंबा नहीं है, मुझे लगता है 26 तक, और जो गति मिल रही है ना उतना टाइमिंग करने को बल्लेबाज को समय वक्त नहीं मिल रहा है। हल्की सी बूंदाबांदी हुई तो और कठिन बनेगा बैटर के लिए। अगर रबर बॉल में देखिए अक्सर लंबा विकेट रहता है, लेकिन इस मैदान की हालत के हिसाब से यहाँ पर सही है सोच, हमेशा बल्लेबाज को बेनिफिट नहीं, कहीं कहीं गेंदबाज को भी बेनिफिट मिलना चाहिए। स्कोर देखिए 7 पर, क्या गेंदबाजी होता हुआ समीर। रोहित बालाराव देखिए इन्हें कुछ करना होगा, 1 रन देखिए, और पूरी सीजन देखिए, पूरे साल का देखिए इन्हें अवार्ड से नवाजा गया है रोशन मात्रे। अब वो समय वक्त है, मुझे लगता है पिछले साल शादी के बंधन में भी बंधे नहीं बंधे अभी तक। चलिए बहुत शादी की तैयारी उनका निश्चित रूप से चलता हुआ, बच्चा जवान हो चुका है भाई। हाँ देखिए अभी इतनी आसान से हम शादी की बात कर लेते हैं, अच्छी लड़की अच्छी घराना हर चीज ढूंढा जाता है, कभी लड़के वालों की तरफ से कभी लड़के वालों की तरफ से, लेकिन अच्छे काम इन्होंने क्रिकेट में करते जा रहे हैं भाई। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 9 रन तक पहुंचे हैं, और समीर फिर से एक बार तैयार, रन नहीं आ रहा है भाई, नहीं यहाँ पर एक एक रनों से काम नहीं चलेगा। कृष्णा सर कहते हैं ना, बादल के गरजने से फसल उगती नहीं है, बादल के बरसने से टुकुर 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 टुकुर। यहाँ पर थोड़ी सी चौके छक्के की बारिश से बरसाना होगा भाई।
2 ओवर में देखिए टीम का स्कोर पहुंचा है 11 रन और एकदम से देखिए फील्डिंग वाली टीम यहाँ पर जहां पर अर्नो यंगस्टर बेलपड़ा टीम एकदम से खुश रहेगा भाई। झुमका 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 झुमका। विशाल मोटर्स देखिए चिरवा देखिए बात करेंगे विल्डर्स और डेवल प्लस देखिए आपको इसका एडवर्टाइज किया जा रहा है अमित दादा गोवारी। बहुत बढ़िया देखिए इस देश में क्रिकेट भी जितना तेजी से चल रहा है तो कि तो ब्रेकर्स पॉइंट देखिए भाई केक आपको अच्छी सुविधा जहां से मिलती है बर्थडे की कोई भी केक लेकर आ सकते हो और 11 रन बनाए 2 ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ है। चलिए जहां पर देखिए बात करेंगे 2 आइकॉन ऐसे अनिकेत मोकल और उनके साथ है दीपू माली है तो उनके सामने एक अच्छी आपको टोटल सेट करना होगा। कहते हैं ना अगर ऊंट से दोस्ती करनी है तो दरवाजा ऊंचा करना होगा। थोड़ा गेंदबाज का नाम बता दीजिए। छोटी रनअप से तो जा रहे हैं भाई। प्रसाद है भाई ये प्रसाद खिलाकर जाएंगे। रोशन मात्रे देखिए भाई क्या इनके पाले पर नहीं आ रही है संपर नहीं हो पा रहा है। अच्छा भाई के रूप से 1 रन आता हुआ। कितना 1000 फूल कम एक दुल्हन को सजाने के लिए एक आध लंबा ओवर की जरूरत है। एक अच्छे टोटल तक पहुंचने के लिए स्कोर देखिए जाकर पहुंचा है। टेस्ट में 400 रन बनाने वाले ब्रेन लारा और टीम का स्कोर है 12। रोहित वालेराव देखिए बात करेंगे। बहुत सारी डॉट गेंद खेल रहे हैं। कहते ना हल्दी लगाने की उम्र में सैनिटाइजर मत लगाइए। एक कल्याण से देखिए सुभाष पवार ने कहर बरसाया सुबह के समय। दूसरा खिलाड़ी देखिए रोहित पालेराव कितनी ये देखिए हुक की यहां पर गैप है और चौका मिला है। देर से आया है लेकिन कितना दुरुस्त रहेगा आने वाला वक्त बताएगा। 16 रन आता हुआ टीम का स्कोर। कहते ना बचपन का पैंट जवानी में फिट नहीं होता। एक आध चौके छक्के लगाने से कोई हिटमैन नहीं होता। हिटमैन इनिंग्स खेलना पड़ रहा है लंबा इनिंग्स थोड़ा सा। ओ किनारा लिया था आवाज आया था मोटा हिस्सा लिया था भाई। दबंग दीपू इनके हाथों से गेंद फिसलता नहीं है लेकिन कहते हैं ना जब हालत गंभीर ओ डायरेक्ट। अब प्रसाद ने अपने नाम का इजहार किया कि प्रसाद और एक लीजिए। इस गेंद में देखिए 3 रन आया और टीम का टोटल देखिए धाव संख्या 19 धावा। लॉस ऑफ 1 विकेट। देखते हैं टाइमिंग संपर क्या उतना अच्छा हुआ नहीं। उतना अच्छा तो नहीं हुआ लेकिन करीब से कहते ना बगल से गुजर गया चौका। अच्छा कैच लिए तो वही फील्डर ने यहां पर दूर थोड़ा रह गए। ओवर कंप्लीट है नंबर 3 लेकिन टीम का इसको देखिए जाकर पहुंचा है 33 23 रन। तेईस रन बनाए। दबंग दीपू भी गेंदबाजी करते हैं कंटिन्यू। यहाँ मुझे लगता है जो आइकॉन का रोल है एक ही आइकॉन गेंदबाजी कर सकते हैं इसलिए दबंग दीपू को जो आइकॉन बॉलिंग करेगा वो बैटिंग को बाद में आएगा। दबंग दीपू देखिए शायद अगर 2 आइकॉन को यहाँ पर बॉलर गेंदबाजी का अनुमति रहता तो गेंदबाजी निकाल सकते थे लेकिन एक आइकॉन को कंपलसरी ओपनिंग आना है और जिसने गेंदबाजी किया होगा मुझे शायद लगता है उस वो ओपनिंग नहीं आ सकता है इसलिए दबंग दीपू से गेंदबाजी नहीं किया गया क्योंकि बल्लेबाजी में उनका तेवर जोर चलता है। चलिए 3 मैच बड़ा तेजी से गया। मुझे लगता है ये मैच में थोड़ा सा देर लगता हुआ। दीपू माली देखे कितना अच्छा दूर से देखे
दीपू का कौन वो रिकॉर्ड बोल सकता है राजीव गांधी मैदान पर? स्वतंत्र वीर ट्रॉफी देखिए हम देख सकते हैं यहाँ से, और टीम का स्कोर देखिए यहाँ से। बॉलर नेम एकदा विचारा ना बॉलर. चलिए गेंदबाज का नाम बताइए भाई, गोलंदाजाचं नाव सांगा. आशिष. नवीन गोलंदाज आशीष, नए गेंदबाज आशीष थे भाई, लेकिन यहाँ पर कोशिश तो जारी है दूसरी तरफ से. 2 रन. 25. रोहित वालेराव देखिए इनके आज बल्ले पर गेंद अच्छी तरह से नहीं आ रही है. 25 तक पहुंचे हैं, लेकिन कहते ना आसमान की ऊंचाई को मत देखिए, सिर्फ एक कबूतर उड़ाने के काम कीजिए. भलाई पहला 3 ओवर में रन नहीं आया है अच्छा खासा, लेकिन ये ओवर में कुछ रन बनाने की कोशिश कीजिए. हाँ कोशिश तो कर रहे हैं भाई, ये नहीं कहेंगे कोशिश नहीं कर रहे हैं, लेकिन उनसे बेहतर कोशिश कर लिए गेंदबाज आशीष ने भाई. यहाँ से आशीष नेहरा कौन भूल सकता है भाई, इंग्लैंड के खिलाफ जहां पर 7 विकेट चटकाए थे, 6 विकेट चटकाए थे कृष्णा सर. सेमीफाइनल मैच था भाई. और जो आशीष नेहरा जी देखिए इनकी आवाज़ अक्सर मेरी कमेंट्री से जुड़ता है आवाज़. बहुत सारे मैंने टूर्नामेंट में कमेंट देखा हूँ. रोहित वालेराव देखिए आप बात करेंगे, अंतिम ओवर चलता हुआ, हल्की सी यहाँ से धूप खिला हुआ है. भारतीय कामले देखिए थोड़ा देर से आए हैं, लेकिन देखते हैं. ये सॉन्ग ने धूम मचाया था भाई, भारतीय बैट्समैन काम उठे वाला परेश, इनकी जोड़ी एक शानदार जोड़ी हुआ करता था भाई. रोशन मात्रे, आज मुझे ये समझ में नहीं आया भाई, इनका बल्ला शांत रहना और चैनल का मुझे टीम के लिए निराश करता हुआ. कृष्णा सर देखिए जानकारी दे रहे हैं, विकेट सूखने के बाद टोटल यहाँ पर अच्छा नहीं दिखता, लेकिन इतना भी कम नहीं टोटल होना चाहिए जहां पर बचाना आपके लिए कठिन हो जाए. कठिन ना, छोटा सा टारगेट को बचाना हमेशा सांप के मुंह से मेंढक को बचाना. 2 गेंद बचाए, क्या भारतीय कामले एक पहुंचा देंगे जो अच्छी टोटल, एक फाइटिंग टोटल तक. हाँ भाई यहाँ कहते ना मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया, और भारतीय कामले छोटा गेंद देखकर दीवाना हो गया भाई. मिड विकेट के ऊपर से आता हुआ 6 रन. 33 और एक छक्का लगा दीजिए, 39 तक पहुंच जाएंगे तो 40 का टारगेट, एक लो फाइटिंग टारगेट हम कह देंगे. अरे ये चलिए स्लोक स्वीप भाई, आएंगे तेरे गली में चाहे थोड़ा देर हो जाए, और लगाएंगे 2 छक्के चाहे उम्र कैद की जेल हो जाए. देर से आए 2 छक्का, 40 का टारगेट, एक लो फाइटिंग टारगेट. लेकिन कहते हैं ना अगर ये टारगेट बचाना है, छोटा सा टारगेट को बचाना जैसे सांप के मुंह से मेंढक को बचाना, यानी दीपू माली इन्हें पहले रोकना होगा. सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, नहीं तो फप्पा. क्योंकि दीपू माली भाई छोटे मोटे मामूली सांप नहीं है भाई, अजगर है, डसता नहीं निगलता है. और इसके बाद जो मुकाबला देखिए, अंतिम मुकाबला रहेगा, और हाईएस्ट स्कोर से कौन टीम देखेंगे आगे पहुंच रहा है. जो अभी तक बात करेंगे ना, ओम साई डेरोली टीम देखिए अपने रेस में कामयाब तक पहुंचे अभी तक, 56 हाईएस्ट स्कोर इनके नाम है. लेकिन इसके बाद एक क्रिसा 11 जागृति स्पोर्ट्स, ओ भाई दादा राहुल पाटिल और कप्तान साई पाटिल से ब्राह्मण करोले देखिए उनकी कप्तान, और दूसरी तरफ देखिए सदानंद स्मृति गवन टीम देखिए. ये नाम टेनिस क्रिकेट से लेकर रबर क्रिकेट में. आइए भाई दोनों कप्तान टॉस बॉक्स पर है, लेकिन कमेंट्री बॉक्स में जुड़ रहे हैं. हमारे जेडी सर जुड़ रहे हैं. जेडी सर आइए जुड़ जाइए.
और ये तो टारगेट यहाँ पर छोटा है, लेकिन देखते हैं कितना बड़ा बनेगा। जैसे कहते हैं ना, आंख है भरी भरी और तुम भाई मुस्कुराने की बातें करती हो। टारगेट छोटा है, लेकिन अब हारने की बातें मत कीजिए भाई। उनका आइकॉन आ गया है उसका। चलिए टॉस के लिए छूट जाइए। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये। या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये बेहतरीन आवाज ऐकलात आपण बाबूशाह सरांचा। बाबूशाह सरांची खासियत सांगायची म्हटली तर अगदी डायलॉग्स त्यांच्या वाणीतून जे निघतात ना, अगदी मनाला प्रसन्न करणारे डायलॉग्स। मध्ये मध्ये सुमधुर प्रेमगीत गाण्याचा त्यांच्या आवाजातून प्रयत्न केला जातो। आज आतिश पाटील सर आमच्या बरोबर मॅन फ्रॉम उरण जोडले गेलेले आहेत आणि अगदी मी समालोचक म्हणून त्यांच्या समोर जर बसलो तर अगदी लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखा वाटतो, कारण ही दोन मंडळी जर प्रामुख्याने पाहिली तर अगदी क्रिकेटच्या समालोचनामध्ये खूप मोठा अनुभव घेऊन बिलॉंग करतात। आमचे सागर पाटील सर, परेश म्हात्रे आणि सुशांत पाटील या व्यक्तिमत्वांनी मला खरं फक्त या कामोठ्यामधून समालोचन करण्याची संधी दिली आणि अगदी कामोठ्याच्या कुठल्याही टुर्नामेंटसाठी मला त्यांच्याकडून आमंत्रण येतं तर मी मनापासून त्यांचं ऋणी राहून तुम्हाला पुढील सामन्याकडे घेऊन जातो। एका बाजूला आपण पाहतोय अर्णव यंगस्टर बेलपाडा विपक्ष जय हनुमान कामोठे। प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर त्या ठिकाणी फलंदाजीसाठी जय हनुमान कामोठे संघाला आमंत्रित केलं होतं। फलंदाजी करत असताना 39 धावा धावफलकावरती कुठून काढल्यात आणि विजयासाठी गरज असणार ते अर्णव यंगस्टर बेलपाडा संघाला 40 धावांचं। बॉलर है रोहित भालेराव किडनी। रोहित भालेराव। स्ट्राइक पे दीपू माली, नॉन स्ट्राइक पे प्रसाद। जावे मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन जय हनुमान कामोठे संघाकडून सलामीचा गोलंदाज आपण पाहतोय रोहित भालेराव। स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील दीपू माळे आणि नॉन स्ट्राईक वरती आपल्याला प्रसाद पाहायला मिळते, ज्या प्रसादनं तिसरं षटक आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून हाताळलं होतं। मैदानाच्या आतमध्ये जाऊया मित्रांनो, क्रिकेटचा खेळ लो स्कोरिंग मॅच जरी पाहायला मिळत असली तरी क्रिकेटचा रोमांच थरार रणकंदन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। पहिला चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतो, अगदी गतिमान चेंडू टप्प पडला की उसळी घेतो, सरळ यष्टीरक्षक बारक्या कांबळे हातामध्ये उसळतो। मित्रांनो, बारक्या कांबळे यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात एक कामोठे क्रिकेट मधलं अगदी रायगड क्रिकेट मधलं मोठं नाव। शेवटच्या 2 चेंडूवरती सुरेख 2 धावा त्या ठिकाणी 2 छक्के मारले होते। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हा भरकटणारा चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला रोहित भालेराव यांच्या हातातून सुटणारा चेंडू व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलनं अर्णव यंगस्टर बेलपाडा संघाची 1 धाव धावफलकावर ते खातं उघडलं जात आहे। सूखा है ना विकेट, 40 भी टफ हो जाता है। नहीं क्या हम लोग 18 बॉल 18 नहीं करने देंगे सूखे विकेट को, ऐसा ये मैच है, ये मैच चढ़ेगा। इथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे तोपर्यंत 1 धाव घेतली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे, सुरेख फेकी पाहायला मिळते, कलेक्शनही तितकं सुरेख आणि मैदानाच्या आतमध्ये आपण काय पाहतोय कामोठ्याचा कॅप्टन गिरीश चिन्ने आपल्याला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत। नोन पंचांच्या भूमिकेमध्ये सीट पाहायला मिळत आहेत। प्रसादसाठी चेंडू टाकला जातो, अगदी पुल शॉट तिथे खेळला जातो, क्षेत्ररक्षक असणार आहेत। एका धावेवरती समाधान मानव मैदानाच्या आतमध्ये पडझड पाहायला मिळते, एका धावेसाठी वनवा पेटलेला दिसतोय मैदानाच्या आतमध्ये।
आतापर्यंतचे चेंडू जर पाहिले ना आपण तर 3 चेंडू आणि 3 धावा पाहायला मिळतात रोहित भालेरावांच्या माध्यमातून कमीत कमी धावा देण्याचं काम. इथे फटका सुरू खेळायला लॉंग ऑनला क्षेत्राच्या गुणवंत गोवारी, परंतु हुलकावणी या चेंडूवर माउसी मारेशा पार. आणि गुणवंत गोवारी यांच्याकडून अशी चूक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. प्रयत्न केले असते तर नक्कीच चेंडू हातामध्ये आला असता, परंतु अगदी चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी थोडीशी चूक करताना आपल्याला पाहायला मिळतो. हुलकावणी दिली गेली, मस्तकावरून दस्तक दिलं गेलं, चेंडू सीमारेषा पार गेला आणि त्याचा मोबदला काय धावा 4 मिळाल्या. आता 4 चेंडू आणि 7 धावा पाहायला मिळतात. अगदी कमीत कमी धावांची षटकं टाकावी लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला होता अगदी आपण पाहतोय. आता रोशन म्हात्रे यांना मात्र लॉंग ऑन वरती घेतलं होतं. सोनू पाटील यांना आपल्याला थोडंसं वायडिश लॉंग ऑफ, सोनू पाटीलना वायडिश लॉंग ऑफ वरून लॉंग ऑफला घेतलं जातंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुढील चेंडू अगदी ऑफस्टिकला घासून पुसून त्या ठिकाणी चेंडू जातोय, तोपर्यंत 1 धाव घेतली जाते. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव भेटते. दोन्ही संघांचा जर विचार केला तर अर्णव यंगस्टर आणि जय हनुमान कामोटे आतापर्यंत सामना बरोबरीमध्ये चाललाय. प्रसादसाठी चेंडू टाकला तो अगदी हळूवारपणे आणि हा आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतो. इथे मात्र षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते. धावफलक पाहायला मिळते 8 धावा. 40 धावांचं लक्ष गाठायचं म्हणजे अजूनही उर्वरित 24 चेंडूंमध्ये 32 धावांचं लक्ष असणार आहे. मग आता गोलंदाज कोण येणार? नक्कीच निकू गोवारी गोलंदाजीवरती मार्कवरती पाहायला मिळेल. आणि मला वाटतं जय हनुमान कामोटे संघाकडनं हा एक वेगळा आगळा डावपेच आपल्याला पाहायला मिळेल, कारण निकू गोवारी हा एक सुरेख प्रचंड वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून त्याला कामोटे म्हणून ओळखलं जातं. नेहमी मास्टर सूर्य 11 कामोटे संघाकडनं तो एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून खेळत असतो. चला विनंती असेल क्रिशा 11 जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवले आणि सदानंद स्मृती गव्हाण दोनही संघांचे कर्णधार आले असतील ना तर अच्छा गव्हाण संघाचे कर्णधार या ठिकाणी पहिला चेंडू निकू गोवारी अगदी प्रचंड वेगामध्ये चेंडू टाकला जातोय आणि इथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू नक्कीच अगदी आपण बेलपाडा संघाकडून ज्यावेळेस पाहिलं होतं गोलंदाजी अप्रतिम झाली होती त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून इथे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र मोठा फटका आक्रमण चढवलं गेलंय. दीपू माळी ब्रँडर फटका येतो मैदानाच्या आतमध्ये. 6 धावांसाठी चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार पाहायला मिळतोय. धावफलक वेगाने पुढे जात आहे आणि 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 16 चेंडू आणि 26 धावांची गरज. अगदी निकू गोवारी यांचा पहिला चेंडू पाहिल्यानंतर ओळखलं हेरलं त्याला पाठवून दिले सीमारेषा पार. पुढील चेंडू अंगाचा वेध घेणारा चेंडू आणि विकेटचं पतन पाहायला मिळतं. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या खेळाडूचं फर्निचर उद्ध्वस्त नाही तर अगदी मी तर म्हणेल की फलंदाजाचं घरटं घालण्याचं काम केलं निकू गोवारींनी. आणि माघारी कुणाला पाठवलंय तर माघारी पाठवलं दीपू माळी यांना. यंगस्टर बेलपाडा संघाचा आयकॉन पॅव्हिलियन मध्ये पाठवून दिलाय. इथून मात्र सामना फिरण्याची चिन्ह पाहायला मिळतील काय? येणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कोण असेल? एक आयकॉन मैदानाच्या बाहेर जातोय तर दुसरा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय अनिकेत मोकलच्या रूपानं. म्हणजे दीपू माळीच्या रूपानं जरी या ठिकाणी बळी मिळाला असला तरी अनिकेत मोकलच्या रूपानं धावा जमवणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हलक्या हाताने खेळून काढले पॉईंटच्या दिशेने ढकलून दिले. एक धाव घेतली झाली. वेगानं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न
होणार काय? नक्कीच नाही. आमचे रोहित बालेराव सर होते त्या ठिकाणी. एक धाव घेतली ती 15 चेंडू आणि 14 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार आहे. या आधीचा आवाज ऐकला होता आपण आतिश पाटील सरांना. इथे डॉट बॉल, रनआउटची संधी बारक्या कांबळे आणि बाईच्या स्वरूपाने एक धाव मिळेल. बारक्या कांबळेकडून अशी चुकी पाहायला मिळत नाही, परंतु या ठिकाणी मैदानावरती थोडासा अडथळा निर्माण होतोय आणि त्या अडथळ्यापासून मात्र सावरताना एक धाव तोपर्यंत बाईच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये मी उल्लेख करत होतो की आतिश पाटील सरांनी ज्यावेळेस समालोचनाला सुरुवात केली त्यावेळेस मात्र छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली, अगदी त्यांचा इतिहास डोळ्यासमोर आणून दिला. सो एक चेंडू आणि षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते. 16 धावा झाल्यात. 12 चेंडू आणि 24 धावा. बाबूशाह सर पहा सामना होता कुठे, सामना आलाय कसा? कदाचित वाटलं होतं जोपर्यंत दीपूमाळी मैदानात तोपर्यंत लवकरात लवकर सामना संपवण्याचं काम करतील, परंतु इथे मात्र जय हनुमान कामुटे संघ वरचढ चढतोय आणि आतापर्यंतच्या 2 षटकामध्ये गोलंदाजीची मोहर त्यांनी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये लावली आहे. खेळपट्टीचा विचार केला तर अगदी खेळपट्टी सुकलेली आहे आणि जर आपण विचार केला तर असं म्हटलं जातं की खेळपट्टी जर त्या ठिकाणी कोरडी असेल तर मग रबर बॉल क्रिकेटमध्ये मात्र त्या ठिकाणी फलंदाजांना फायदा होतो, परंतु ते तर आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून तिसरं षटक घेऊन येण्यासाठी मित्रांनो हा जो खेळाडू आपण पाहतो अगदी कामोट्यातील भीमसेनी दलाचा खेळाडू रोशन म्हात्रे असा खेळाडू आहे. वर्षभर एवढं चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून या कामोटे क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळलं. या कामोट्याच्या क्रिकेटमध्ये त्याने खूप नाव कमवलं आणि म्हणून त्याला 2023चा द बेस्ट प्लेअर ऑफ द असोसिएशन बेस्ट प्लेअर ऑफ द इयरचा अवॉर्ड त्याला दिला. पहिला चेंडू प्रसाद यांच्यासाठी टाकला जातोय आणि डॉट बॉल पाहायला मिळतो. गती कमी होती या चेंडूमध्ये, परंतु थोडासा चकवा पाहायला मिळाला. उसळी घेणारा चेंडू अकरा चेंडू 24 धावा. खोलवर पतीचा चेंडू. इथे मात्र मॅच आता रंगताना पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज कमबॅक करताना पाहायला मिळतो जय हनुमान कामोटे संघ. इथे मात्र आता मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, परंतु 2 लगातारचे चेंडू निर्धाव टाकल्यानंतर रोशन म्हात्रे यांचा आत्मविश्वास गगनाला. प्रसादसाठी पुढचा चेंडू गलीच्या दिशेने चेंडू जाईल. 1-2 बाउन्स 3 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. महत्वपूर्ण 4 धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. चौकार, नशिबाचा चौकार मित्रांनो. नशीब बलवत्तर तर सगळं काही बलवत्तर आणि तेच आपल्याला पाहायला मिळतो. गलीच्या दिशेने तो फटका जो खेळला गेला तिथे मात्र क्षेत्ररक्षक नव्हता. अगदी 2 क्षेत्ररक्षक खूप लांब आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. तिथून तो फटका अगदी चेंडू सीमारेषा पार गेला. चौकार मिळाला. 9 चेंडू आणि 20 धावा. पुन्हा एकदा सुरेख चेंडू नॉन स्ट्रायकिंग वरती आपण जो खेळाडू पाहतोय ना अनिकेत मोकल, या खेळाडूला जबाबदारी घ्यावी लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःवरती घ्यावी लागेल, कारण आपण जर प्रसादचा विचार केला ना तर प्रसादनं आतापर्यंत 6 चेंडू डॉट खेळत आणि फक्त 5 धावा खेळून काढल्यात. आता फटका सुरेख आहे. किती वेळ थांबू शकणार? शेर की दहाड़, गेंद मैदान के बाहर. 6 रनों के लिए उत्तुंग गगनभेदी 6 धावांसाठी खणखणीत षटकार षटकार षटकार. नवसंजीवनी या सामन्यामध्ये वर्णा यंगस्टर्स बेलपाडा संघाला देणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो प्रसादच्या बॅट मधून. अगदी या चेंडूला मात्र खूप मोठी शिक्षा दिली आहे. रोशन मात्र म्हणत असतील की हा चेंडू मी टाकला कसा. ब्राह्मण करवले, कॅप्टन साई पाटील त्यासाठी या विनंती असेल आपणास. अजूनही 7 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे. 26 धावा
धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज. दोनही बाजूनी सामना अजून झुकलेला. रोशन म्हात्रे, इट्स अ डॉट बॉल. शेवटचा चेंडू निर्धाव टाकला गेलाय. या षटकामध्ये आपल्याला रन पाहायला मिळत आहेत 10 धावा. आतापर्यंत पहिलं षटक जर पाहिलं तर 7 धावा, तर नंतरचं दुसरं षटक 7 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा. म्हणजे आता उर्वरित षटकामध्ये आपल्याला धावांची गरज असेल ती 14 धावा. इथून तो धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाज काय वापर करेल आणि फलंदाज अनिकेत मोकल. इथून जर हा सामना जिंकायचा म्हटलं तर अगदी 2 मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील, परंतु ते फटके आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील का? जरतरचा प्रश्न आहे. क्रिकेटमध्ये जरतर चालत नाही. जरतर शिवाय क्रिकेटलाही स्थान नाही. काय पाहायला मिळणार? बारक्या कांबळेने आतापर्यंत ती कामगिरी बऱ्याच वेळा केली. अष्टपैलू खेळाडू आहे. फक्त कामोट्यामध्येच नव्हे, फक्त रायगडमध्येच नव्हे, फक्त मुंबई शहरामध्येच नव्हे, तर हा खेळाडू दुबईपर्यंत क्रिकेट खेळून आलेला खेळाडू बारक्या कांबळे म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेने मागणी केली जाते आणि पंच कळतील यस, इट्स ए वाईड बॉल. 6 चेंडू आणि 13 धावा. हा तोच बारक्या कांबळे आपण पाहतोय. त्या बारक्या कांबळेवरती अगदी एक गीतही आलं होतं. इथे स्क्वेअर लेगला चेंडू तो लावून दिलाय आणि मैदानामध्ये अडथळा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक हळूवारपणे चेंडूवरती येतील, तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. 5 चेंडू 11 धावा. पाहिजे न तेवढ्या देईल दिडक्या तुलार. हा सामना जिंकून दाखव बारक्या मालार. बरोबर रे भाऊ? बारक्यावरती अगदी ते गाणं आलेलं. बारक्याने ती कामगिरी केलेली. बारक्या हा सामना तुला जिंकून द्यावा लागेल. परंतु समोर अनिकेत मोकल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू क्षेत्ररक्षकाकडनं यष्टीरक्षकाकडनं थोडीशी चुकी होती, परंतु अनिकेत मोकल आता मात्र संपूर्ण भार आपल्या खांद्यावरती घेताना पाहायला मिळतील. 4 चेंडू 11 धावा. एखादा मोठा फटका किंवा एक डॉट चेंडू येणाऱ्या सामन्याचं चित्र विचित्र स्वरूपामध्ये बदलण्याचं काम करेल. रोमांच मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू इट्स विकेट डॉट बॉल आणि दुसरा आयकॉन मैदानाच्या बाहेर अनिकेत मोकलच्या रूपानं वेलकम बॅक जय हनुमान कामोटे संघ करताना पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. आता 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. आता या संघाचा तारणहार होण्यासाठी कोण येणार? अर्णव यंत्र बेलपाडा संघाकडून सुरेख झेल टिपला जातोय रोहित भालेराव यांच्या माध्यमातून. म्हणजे बाबूशाह सर, मी तर म्हणेल की बारक्या कांबळे ज्यावेळेस शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी करण्यासाठी आले होते आणि शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके लगावत जो 12 रन उन्होंने खेले थे, वही रन अभी इस सामने में बहुत महत्वपूर्ण कमाई करके गए. बहुत ही बेहतरीन केली बारक्या कांबळे. सूर्य गोलंदाजी पाहायला मिळते. आशिष येताना पाहायला मिळत आहेत. मला वाटतं 4थं षटक आशिष यांच्या माध्यमातून टाकलं होतं यंगस्टर बेलपाडा संघाकडून. सुरेख चेंडू सुरेख चेंडू सुरेख चेंडू मागणी केली जाते. पंच कळतील 1 बाउन्स, परंतु लिगल पाहायला मिळते. चेहऱ्यावरती हास्य बारक्या कांबळेसाठी मैदानाच्या बाहेरून टाळ्या वाजताना पाहायला मिळतात. चेंडू पाण्यामध्ये भिजून घेतलाय. रबर बॉल मध्ये ही कामगिरी केली जाते. एक धाव घेतली जाईल. सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता पाहायला मिळत. आतापर्यंत चेंडू बारक्या कांबळेने 5 टाकले आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 4 धावा. म्हणजे इथून मात्र हा सामना वाचवण्याचं काम बारक्या कांबळेच्या माध्यमातून केलं जातं. शेवटचा चेंडू बारक्या कांबळे काय गोलंदाजी केली मित्रांनो. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होत्या या गोलंदाजासाठी. हा गोलंदाज नव्हे तर ऑलराऊंडर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु इथे भूमिका साकारली ती गोलंदाजाची
आणि जय हनुमान कामोठे संघ 10 धावांनी इथे विजय होतोय. अर्णव यंगटर बेलपडा संघाच्या वरती मात करत